बरं. सभापती महोदय, हे जे विधेयक आलंय हे शक्तीपीठाच्या जे बिल होतं हे केंद्र सरकारकडे गेलं. त्यावेळेला त्यांनी ज्या महाराष्ट्र सरकारकडे अमेंडमेंट ज्या मागितल्या त्याला अनुषंगाने हे बिल आहे. आणि बरोबर आहे की ज्या शक्तीपीठात आपण ज्या काही शिफारसी पाठवल्या होत्या आणि त्याच्यातल्या ज्या काही तरतुदी राहून गेल्या होत्या त्याच्यातल्या महाराष्ट्र सरकारने सुचवल्या. याच्यात हे बिल अगदी बरोबर आहे. फक्त ह्याच्यामध्ये काही गोष्टींचा खाली जो गैरवापर केला जातो त्याच्यात नियमात काय बदल करता आला तर तो आपल्याला करावा लागेल. ह्याच्यातला पहिला पार्ट जो आहे तो बरोबर आहे की आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये आणि कुठल्याही सोशल मीडियावरती किंवा कुठल्याही अशा प्रकारे जो विक्टीम आहे त्या विक्टीमची आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये. परंतु जो 75 मध्ये ह्या अपराधाबद्दल जो दोषी ठरतो याच्यामध्ये सगळ्यात ज्या वाईट केसेस आमच्याकडे येतात त्याच्यामधला हा जो एक नंबर आहे शरीरास स्पर्श करणे. काय झालं, ह्या शरीरास स्पर्श करणे याचा फायदा गैरफायदा इतका घेतला जातो. जर इंटेन्शन असेल तो स्पर्श करण्याचा तर म्हणणं बरोबर आहे. जर पर्पजली जर असं कोणी काय केलं असेल, त्याचा विनयभंग केला असेल किंवा त्याच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु झोपडपट्ट्या असतील, म्हणजे काही ठिकाणी शेजाऱ्यांमध्ये मारामारी होते. घरातल्या बायका, या घरातल्या बायका, त्या घरातल्या बायका, या घरातले पुरुष, त्या घरातले पुरुष एकमेकाशी मारामारी करतात. आणि मग अशा वेळेला ज्याची पोलीस स्टेशनला ओळख आहे ती दुसऱ्या पार्टीवरती अशी केस घेतली जाते की ह्याने माझा विनयभंग केला, याने माझा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यामध्ये इंटेन्शन मारामारीचं आहे. याच्यात इंटेन्शन कुठलं अशा प्रकारचं इंटेन्शन नाही की त्याच्यात लैंगिक कृत्य करण्याचं इंटेन्शन नाही आहे. पोस्कोच्या केसेसमध्ये देखील हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात होते. पोस्कोची ओरिजिनल डेफिनेशन जी होती तिला ज्या वेगवेगळ्या अमेंडमेंट आल्या त्याच्यामुळे आता असं झालंय की खरोखर या भानगडीत पडावं की नाही. कारण मध्यंतरी एक केस मुंबईत अशी झाली की एक अल्पवयीन मुलगी एका मुलाबरोबर पळून गेली आणि म्हणून मग त्याच्या ओळखीच्या नगरसेवकाला ते लोक गेले की बाबा तुझ्या ओळखीची आहेत, जरा प्रकरण मिटवून टाक. त्याने मिटवलं. त्यांच्यासमोर प्रश्न मिटला की बाबा आता चला ठीक आहे यांचं लग्न लावून द्या. लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यावरती मुलगा परत थोडे दिवस राहिला आणि दुबईला पळून गेला. त्या नगरसेवकाला 6 महिने आतमध्ये ठेवला होता. त्यामुळे ह्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये. हे जो शरीरास स्पर्श करणे याच्या मागचं इंटेन्शन तुम्हाला नियमात ऍड करता आलं. जर नियमात दुरुस्ती केली तर बऱ्याचशा गोष्टी, अदरवाईज आम्ही देखील सोशल फील्डमध्ये काम करणारे लोक आहेत, कोणाची एकाची बाजू घेतली तर दुसरे आमच्यावरती अशा प्रकारे आरोप करतात की विनयभंगाची केस झाली. आता आपल्याला माहिती आहे की नगरसेवकांवरती, शाखा प्रमुखांवरती, कार्यकर्त्यांवरती विनयभंगाची केस टाकणं फार सोपं झालंय. आणि मग ज्या वेळेला आमचे इलेक्शन कमिशनला जेव्हा जातो आमचा ॲफिडेव्हिट तेव्हा लोकांना काय वाटतं, अरे हा विनयभंगाच्या केसमधला आरोपी आहे, ह्याला काय मत द्यायचं. आणि त्यामुळे याच्यात नियमात आपण जरा दुरुस्ती करावी. याला जर तुमचं इंटेन्शनचं अमेंडमेंट जर नियमात करता आली तर अमेंडमेंट करून किमान ह्या सभागृहात बसलेल्यांची तर सुटका करा पहिली. तर त्याच्यामुळे माझी विनंती आहे की बिल बरोबर आहे, अमेंडमेंट तर झाल्याच पाहिजेत. कारण ज्या शक्ती बिलाच्या कमिटीवर मी पण होतो, मला माहिती आहे की त्याच्यातल्या काही तरतुदी या दुरुस्त करून आलेल्या आहेत. फक्त ही माझी अमेंडमेंटची सूचना मान्य करा. शशिकांत शिंदे.